नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विचार प्रक्रिया हा घटक अभ्यासणार आहोत. विचार प्रक्रियेची व्याख्या आणि विचार प्रक्रियेतील घटक. विचार प्रक्रियेची व्याख्या अशी सांगितलेली आहे की विचार प्रक्रिया ही अशी मानसिक प्रक्रिया आहे की ज्यात विविध बोधात्मक घटक आणि प्रक्रियांचा वापर होतो आणि ज्यात माहितीचा वापर, समस्यांचे निरसन, तर्क प्रक्रिया आणि निर्णय घेणे इत्यादींचा समावेश होतो. विचार प्रक्रिया ही अशी मानसिक प्रक्रिया आहे की ज्यामध्ये आपण जे काही ज्ञान घेतलेलं असते, ज्याचं आकलन आपल्याला झालेलं असते, त्या आकलनाच्या आधारे, त्या घटकाच्या आधारे, त्या माहितीच्या आधारे आपण आपल्या समस्यांचं निरसन करत असतो. वेगवेगळ्या प्रकारचे तर्क वितर्क, तर्कशुद्ध विचार प्रक्रिया करत असतो आणि एखाद्या समस्येच्या बाबत निर्णय जो आहे तो निर्णय घेत असतो ती सोडविण्यासाठी. या घटकांचा समावेश विचार प्रक्रियेमध्ये होत असतो. म्हणजे मानसिक स्तरावर आपण विचार करत असतो एखादी समस्या निर्माण झाल्याच्या नंतर. मग विचार प्रक्रियेच्या बाबत असं म्हटलं जाते की आपल्या ज्या काही सर्व मानसिक प्रक्रिया आहेत त्या मानसिक प्रक्रियांचं जर विश्लेषण केलं तर असं दिसून येतं की विचार प्रक्रिया जी आहे ही विचार प्रक्रिया खाजगी आणि अंतर्गत स्वरूपाची आहे. कारण व्यक्ती भिन्नता आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये एकच प्रकारची प्रक्रिया समस्येला अनुसरून निर्माण होईल असं नाही. आणि म्हणून असं म्हटलं जाते की याचं जर का विश्लेषण केलं तर ही विचार प्रक्रिया जी आहे ती खाजगी आणि अंतर्गत स्वरूपाची आहे, व्यक्ती अंतर्गत स्वरूपाची आहे. विचार प्रक्रियेमध्ये असलेले जे घटक आहेत त्या विचार प्रक्रियेमधील घटकांमधील पहिला घटक आहे मानसिक प्रतिनिधित्व. मानसिक प्रतिनिधित्व. मानसिक प्रतिनिधित्व म्हणजे काय? तर आपल्या इंद्रियासमोर ज्या काही प्रत्यक्ष दृष्ट्या हजर नसलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टींची एक मानसिक प्रतिमा आपण तयार करत असतो. एक मानसिक प्रतिमा तयार होत असते. म्हणजे आपल्या समोर काही उद्दीपक नसताना, गोष्टी नसताना त्या गोष्टी आपल्या मनामध्ये निर्माण होत असतात, आपल्या इंद्रियासमोर निर्माण होत असतात आणि त्यांचं एक मानसिक चित्र, मानसिक चलचित्र निर्माण होत असते. यालाच मानसिक प्रतिनिधित्व असं म्हटलं जाते. मानसिक प्रतिनिधित्व म्हणजे काय? तर मानसिक प्रतिनिधित्व म्हणजे सांकेतिक स्वरूपातील अंतर्गत वेदन होय. आपण जे अनुभव घेतलेले असतात, जे ज्ञान मिळविलेलं असतं त्या ज्ञानाच्या आधारे आपल्या मनामध्ये, आपल्या विचारांमध्ये एक अंतर्गत वेदन जे आहे ते अंतर्गत वेदन तयार होत असतं. आणि त्या अंतर्गत वेदनाच्या आधारे विचार प्रक्रिया जी आहे ती विचार प्रक्रिया सुरू होते. आणि ही विचार प्रक्रिया जी आहे ती कशी सुरू होते? तर आपण आपल्या ज्ञानेंद्रियाच्या आधारे जे प्रत्यक्ष ज्ञान घेतलेलं आहे, प्रत्यक्ष माहिती अनुभवलेली आहे, प्रत्यक्ष चित्र अनुभवलेलं आहे, प्रत्यक्ष चलचित्र बघितलेलं आहे, त्याद्वारे ही जी काही मिळवलेली माहिती आहे या मिळवलेल्या माहितीच्या आधारे त्याचबरोबर काही अप्रत्यक्ष अनुभव आपण घेतलेले असतात. त्या अनुभवांच्या आधारे सुद्धा आपलं मानसिक प्रतिनिधित्व जे आहे, मानसिक प्रतिनिधित्व विकसित होत असते. आणि हे सर्व
बोधात्मक प्रक्रियांसाठी सर्वात महत्वाचं म्हणजे मानसिक प्रतिनिधित्व निर्माण होणं होय. म्हणजेच बोधात्मक प्रक्रियांसाठी मानसिक प्रतिनिधित्व मूलभूत ठरत असते. कारण मानसिक प्रतिनिधित्वाच्या आधारेच आपल्या समोर हजर नसलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टींची एक व्यवस्थित मानसिक प्रतिमा आपण तयार करत असतो. एक उदाहरण आपण घेऊया. समजा आपल्याला डोळे बंद करायला सांगितले आणि डोळे बंद करून मोराची कल्पना करण्यासाठी सांगितलं, तर आपल्या डोळ्यासमोर मोराचं रंगीबेरंगी पिसारा फुललेला आपल्याला दिसतो, त्याचा आकार आपल्याला दिसतो. तर अशी मोराची प्रतिमा जी आहे ती प्रतिमा आपल्या समोर निर्माण होत असते. म्हणजेच मोराचं जे काही मानसिक प्रतिनिधित्व आहे हे मानसिक प्रतिनिधित्व निर्माण होत असते किंवा मानसिक प्रतिनिधित्व हे जबाबदार असते किंवा त्यामागे असते. तेव्हाच आपली मानसिक प्रतिमा जी आहे किंवा विचार आहे किंवा विचार प्रक्रिया आहे ही विचार प्रक्रिया निर्माण होत जात असते. दुसरा घटक संकल्पना. संकल्पना याची व्याख्या अशी करता येईल की जगातील काही विशिष्ट गोष्टींचा समूह दर्शविण्यासाठी मेंदू जे अंतर्गत प्रतिनिधित्व वापरतो त्या संकल्पना असे म्हणतात. मेंदू जो आहे तो आपला मेंदू अंतर्गत प्रतिनिधित्व वापरत असतो आणि त्यातून आपल्या संकल्पना ज्या आहेत त्या संकल्पना निर्माण होत जात असतात. समजा एखाद्या मुलाला सांगितलं आणि त्याला विचारलं की गायीची संकल्पना सांग. मग गायीची संकल्पना त्याला विचारल्याच्या नंतर त्याच्या डोळ्यासमोर गायीचा आकार येईल. गायीला 4 पाय असतात, डोकं असतं, शरीर असतं, शेपूट असतं आणि शिंगे असतात. अशा अवयवांनी जे काही बनत असतं त्याला गाय म्हटलं जाते. या प्रकारची त्याची संकल्पना जी आहे ती संकल्पना निर्माण होत असते. किंवा दुसरी गोष्ट विचारली जाऊ शकते की जंगली प्राणी आणि पाळीव प्राणी अशी संकल्पना विचारली तर लगेच त्याच्या डोळ्यासमोर जंगलामध्ये राहणारे प्राणी उभे राहतात, त्याचबरोबर पाळीव प्राणी जे ते पाळीव प्राणी उभे राहत असतात. तर या दृष्टिकोनातून संकल्पना ज्या त्या संकल्पना निर्माण होत असतात. मग संकल्पना ज्या असतात त्या संकल्पनांमध्ये आपण ज्या गोष्टी अनुभवलेल्या असतात त्या अनुभवल्या गोष्टींमध्ये वेदनांमधील समानता आणि फरक याच्या आधारे आपल्या कल्पना ज्या त्या कल्पना तयार होत असतात आणि या कल्पनांचा समावेश जो आहे तो समावेश संकल्पनेमध्ये होत असतो. जसं की आताच आपण 2 उदाहरणं बघितली. एक गायीचं उदाहरण पाहिलं आणि दुसरं जंगली प्राणी आणि पाळीव प्राणी यांचं उदाहरण आपण पाहिलं. म्हणजेच त्यांच्यामध्ये समानता हा घटक निर्माण झालेला दिसून आला. त्याचबरोबर फरक की जंगलामध्ये राहणारे प्राणी आणि पाळीव प्राणी असा फरक तो फरक सुद्धा त्या ठिकाणी करता आला. काही संकल्पना ज्या आहेत त्या काही संकल्पना जटिल संयोजन होत असतं आणि जटिल संयोजन होऊन त्याचा आकृतीबंध जो आहे तो आकृतीबंध तयार होत असतो. लहान मुलांना जर विचारलं की सजीव म्हणजे काय तर ते त्यांना सांगता येणार नाही, कारण जटिल संयोजन जे आहे ते जटिल संयोजन त्यांना करता येणार नाही. आणि ज्याने अनुभव घेतलेले आहे, ज्याने ज्ञान घेतलेलं आहे त्याला जर विचारलं की सजीव म्हणजे काय तर तो जटिल संयोजन करून एक व्यवस्थित आकृतीबंध तो तयार करू शकतो आणि त्याची संकल्पना जी आहे ती संकल्पना तो तयार करू शकतो. तिसरा घटक आहे तो म्हणजे आकृतीबंध. आकृतीबंध हा जो आहे हा आकृतीबंध आपल्या
अंतर्गत प्रतिनिधित्व जे आहे ते अंतर्गत प्रतिनिधित्व करत असतो. मग अंतर्गत प्रतिनिधित्व करत असतो ते या पद्धतीने की ज्याद्वारे संबंधित संकल्पनांबद्दल माहिती संघटित होते. म्हणजे आपल्या ज्या काही संकल्पना संबंधित झालेल्या आहेत किंवा संबंधित संकल्पनाबाबत माहिती जी आहे ती माहिती संघटित झालेली असते आणि संकल्पनांमध्ये सहसंबंध सुद्धा प्रस्थापित होत असतो. सहसंबंध सुद्धा प्रस्थापित केला जात असतो. म्हणजे अशा काही सर्व प्रकारच्या बोधात्मक प्रक्रियांसाठी आकृतीबंध जो आहे तो आकृतीबंध मूलभूत ठरत असतो. म्हणून आकृतीबंधाची व्याख्या केली जाते की आकृतीबंध हे असे अंतर्गत प्रतिनिधित्व आहे की ज्याद्वारे संबंधित संकल्पनाबद्दल माहिती संघटित होते आणि संकल्पनांमध्ये सहसंबंध प्रस्थापित होत असतो. संघटन विचारांमध्ये निर्माण होत असते, विचार प्रक्रियेमध्ये निर्माण होत असते आणि आपल्या ज्या संकल्पना निर्माण होत असतात त्या संकल्पनांमध्ये एक प्रकारचा सहसंबंध जो आहे तो सहसंबंध प्रस्थापित होत असतो. जसं की शाकाहारी आणि मांसाहारी ही संकल्पना जी आहे ती संकल्पना त्या ठिकाणी निर्माण होत असताना शाकाहारीच्या बाबत सहसंबंध प्रस्थापित होतो, मांसाहारीच्या बाबत सहसंबंध प्रस्थापित होत असतो. तर या पद्धतीने आपल्या सर्व प्रकारच्या ज्या बोधात्मक प्रक्रिया घडत असतात या सर्व बोधात्मक प्रक्रियांसाठी आकृतीबंध जो आहे तो आकृतीबंध मूलभूत ठरत असतो. चौथा घटक आहे भाषा. भाषेच्या बाबत असं म्हटलं जाते की भाषा ही प्रतीकांची एक प्रणाली आहे. प्रतीक, प्रतिमा, चिन्ह याच्या आधारे भाषा जी आहे ती भाषा तयार होत असते आणि म्हणून म्हटलं जाते की भाषा ही प्रतीकांची एक प्रणाली आहे. आपलं जे मानसिक प्रतिनिधित्व, संकल्पना आणि आकृतीबंध जे आहेत यांना भाषेच्या द्वारे सुयोग्य पद्धतीने मांडता येतात. आपलं मानसिक प्रतिनिधित्व, आपल्या संकल्पना आणि आपले आकृतीबंध जे आहेत हे आकृतीबंध भाषेच्या द्वारे सुयोग्य पद्धतीने मांडता येत असतात. उदाहरणार्थ मांजर हा शब्द वास्तव मांजरीसाठी वापरला जातो आणि म्हणून मांजर हा शब्द मांजरीसाठीचं प्रतीक ठरत असतं. वास्तव मांजरीसाठी मांजर हा शब्द वापरला जातो, त्यामुळे मांजर हा शब्द मांजरीसाठीचं प्रतीक ठरत असते आणि म्हणून असं म्हटलं जाते की भाषा ही प्रतीकांची एक प्रणाली आहे. मग आपण भाषेचा वापर करत असतो, भाषेचा वापर करून विचार करत असतो. हे भाषेचा वापर करून विचार करणं हे मानवाच्या विचार प्रक्रियेचं खास वैशिष्ट्य आहे. मानवाच्या विचार प्रक्रियेचं हे खास वैशिष्ट्य आहे, भाषेचा वापर करून विचार करणं हे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.